या मानपत्र लेखनाचे काम देखील सौ अंजली उपाध्ये यांनीच केले आहे. वागविलासिनी माता सरस्वतीला वंदन करून माझ्या कार्याला सुरुवात करते. आदरणीय स्वरपीठ, उपस्थित मान्यवर, सभागृहातील सर्व रसिक श्रोतृवर्ग, सगळ्यांना मानाचा मुजरा. संगीत म्हणजे शब्दाविना बोलण्याची भावना, मनाच्या गाभाऱ्यात पोचणारी शांतता आणि संवेदना. सूरतालांच्या संगतीत जीवनाला अर्थ मिळतो आणि प्रत्येक क्षण अधिक सुंदर, अधिक जिवंत होतो. संगीत हे फक्त मनोरंजन किंवा प्रदर्शन नाही, तर ती आत्म्याची साधना आहे जी मनुष्याला अंतर्मुख करते. गझल ए रूह, आदरणीय श्री सुरेशजी दंडे, सादर प्रणाम. गझल या काव्यकलेच्या माध्यमातून आपल्या सुमधुर स्वरांद्वारे आवाजाच्या गाभ्यातून शब्दांचे सुवास निर्माण करणारे अलौकिक सांगीतिक योगदान, श्रोत्यांना बहाल करणारे प्रतिभावंत सुरेल व्यक्तिमत्व श्री सुरेश दंडे यांना सादर वंदन. ज्यांच्या नावातच सूर लपलेले आहेत असे मनस्वी, निगर्वी मराठी गझल गायकीच्या क्षेत्रातील अग्रगण्य नाव म्हणजे श्री सुरेश दंडे, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व. सुरांच्या ओघात शब्द नाहून निघतात, सुरांच्या ओघात शब्द नाहून निघतात, गझलेतून भाव मनात घर करतात. आवाजात आहे एक जादुई स्पर्श, आवाजात आहे एक जादुई स्पर्श, म्हणूनच रसिकांच्या हृदयात स्थान सहर्ष, स्थान सहर्ष. आज आपण साक्षीदार होऊया श्री सुरेशजी दंडे यांच्या गझल या योगदानाचे. आदरणीय श्री सुरेश दंडे हे दंडे घराण्याच्या चौथ्या पिढीतील गायक आहेत. त्यांचे पणजोबा बळीरामजी दंडे विविध प्रकारच्या वाद्यवादन कलेत निपुण, तर आजोबा शामरावजी दंडे बडोद्याचे राजगायक खाससाहेब मौला बक्ष यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतलेले. तसेच वडील बाबूराव दंडे हे नागपुरातील ख्यातनामक संगीतकार व गायक, आणि आपण श्री सुरेश दंडे आकाशवाणीचे ए ग्रेड कलाकार आहात. संगीताचे संस्कार व धडे आपणास वडिलांकडूनच मिळाले. आपण जीवन विमा निगममधून विकास अधिकारी या पदावरून सेवानिवृत्त झाले असून गेली 30 वर्षे अधिक आकाशवाणी, दूरदर्शन सह देश विदेशात मराठी, हिंदी गझलांचा प्रसार व प्रचाराचे उत्कृष्ट कार्य करत आहात. आपण देशभरात मराठी व हिंदी गझलांवर आधारित फजाए गझल, दिलकश लम्हे, गझलों के रंग, गीतों के संग, स्टोरी ऑफ द गझल, यादे मनशा, आईनाए गझल असे कार्यक्रम सादर केले आहेत. आपण महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राबाहेर 500हून अधिक सांगीतिक मैफिलींचे तसेच गोल्डन मेमरीज या जुन्या नव्या हिंदी चित्रपटातील गीतांवर आधारित कार्यक्रमांचे देशभरात 100च्या वर प्रयोग केले आहेत. आपण नागपूर येथे स्वरविहार ही संस्था स्थापन केली असून त्या संस्थेद्वारे आपण नवोदित गायकांना मार्गदर्शन करता. तसेच सांगीतिक मैफिलीचे आयोजनही आणि परीक्षणही करता. परमपूज्य मोरारी बापू यांच्यासमोर गीतगझलांचे गायन करण्याचा मान व त्यांच्या हस्ते सन्मान प्राप्त होण्याचे भाग्य आपणास लाभले आहे. सांगीतिक मैफिलीच्या निमित्ताने देशातच नव्हे तर देशाबाहेरही आपण आपल्या गायनाची मोहोर उमटवली आहे. आपण अनेक शायरांच्या गझला स्वरबद्ध केल्या असून विविध मंचावरून सादर केल्या आहेत. तसेच आपल्या सुरेल गायकीने अनेक मान्यवर प्रतिष्ठितांची मने जिंकून घेतली आहेत. CD आणि कसेटच्या माध्यमातून आपली गायकी घराघरात पोहोचली आहे. सुरेश भटांच्या गझलांवर आधारित रंग माझा वेगळा हा आपला संग्रह बहुश्रुत आणि रसिकप्रिय ठरलेला आहे. सुरों के जंग या सांगीतिक रियालिटी शोचे आपण समन्वयक होतात व परीक्षणही केलेले आहे. केवळ स्वतःचीच गायन प्रतिभा न जोपासता समाजात संगीत प्रेम वाढीस लागावे
यासाठी आपण सतत प्रयत्नशील असता. आपल्या सांगीतिक कार्याची दखल घेत अनेक संस्था संघटना यांनी आपणास गौरवान्वित केले आहे. नवरत्न प्रतिभा, पंडित वसंतराव देशपांडे स्मृती पुरस्कार आदी अनेक पुरस्कारांनी आपण सन्मानित आहात. आपल्या या सांगीतिक वाटचालीत आपल्या सुविद्य पत्नी सौ माधुरी दंडे यांचाही मोलाचा वाटा आहे. आपले हे गझल प्रेम असेच आजन्म अबाधित राहो, तसेच आपल्या गझल रंगाच्या सुरांची गोडी रसिकांच्या हृदयपटलावर कायम घर करून राहो, हीच सदिच्छा स्वरमेघ आर्ट फाउंडेशनतर्फे गझले रूह श्री सुरेशजी दंडे यांना नम्रतापूर्वक व कृतज्ञतापूर्वक हे सन्मानपत्र अर्पण करून मानाचा मुजरा करीत आहोत. धन्यवाद.